नमस्कार मित्रांनो. या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकलेला होता महाज्योती संदर्भातला आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं, की नवीन जे काही यांची जाहिरात आहे, तर ती लवकरात लवकर येईल म्हणून. तर जे काही विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिले जाते, तर त्याची जाहिरात जी काही आहे, तर या ठिकाणी आलेली आहे. आता यामध्ये महाज्योतीतले जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे ओबीसीमध्ये आणि इतर मागासवर्गांमध्ये जे काही येणारे विद्यार्थी आहेत, तर ते यासाठी जे काही तर अप्लाय करू शकतात. आता बघा, ही जी काही स्कॉलरशिपची योजना आहे महाज्योतीची, तर याच्यासाठीचा ट्रेनिंग प्रोग्राम जो काही आहे तर 2026-27 म्हणून या नावाने जे काही तर यांनी इथं लॉन्च केलेलं आहे आणि याच्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, IBPS असेल, RRB म्हणजे रेल्वे असेल, तर या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर टेट, त्यानंतर नेट सेट यासाठीचं जो काही आहे तर ते ॲप्लिकेशन देण्यात आलेले. त्याचबरोबर MBA एंट्रन्स असेल, मिलिटरी आणि पोलीस भरती असेल, तर यासाठीचं या ठिकाणी जे काही तर रजिस्ट्रेशन देण्यात आलेले आणि त्याचबरोबर फॉरेन लँग्वेज संदर्भातलं जे काही तर ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी इथं देण्यात आलेले. तर आता यामध्ये जे काही आहेत तर MPSC ग्रुप बी, ग्रुप सी किंवा MPSC राज्यसेवा आणि UPSC याबद्दलचं जे काही आहे तर अजून नोटिफिकेशन यांनी या ठिकाणी इथं दिलेलं नाही. जसं याबद्दलची जी काही माहिती येईल, तर या चॅनलवरती जे काही तर तुम्हाला त्याची माहिती इथं देण्यात येईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जो काही तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा या स्कॉलरशिपचं जे काही तर ते फॉर्म भरू शकतील आणि याचा फायदा जो काही तर त्यांना सुद्धा मिळेल. आता या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत, या स्कॉलरशिपच्या अंतर्गत तुम्हाला कोणकोणते जे काही आहे तर बेनिफिट या ठिकाणी इथं दिले जाणार आहेत. आता अप्लाय करणारे जे काही विद्यार्थी आहेत, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, IBPS असेल किंवा रेल्वे असेल यांची तयारी करणारे असतील. त्याचबरोबर TAITची तयारी करणारे विद्यार्थी असतील, म्हणजे ज्यांचं डी-एड, बी-एड झालेलं आहे, तर असे सुद्धा विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर नेट सेट याचे ट्रेनिंगसाठीचे जे काही विद्यार्थी आहेत पूर्व प्रशिक्षणासाठी, तर या ठिकाणी ते सुद्धा अप्लाय करू शकतात किंवा MBA एंट्रन्ससाठीची तयारी करणारे असतील, पोलीस भरती, त्याचबरोबर मिलिटरी भरती यासाठी जे काही तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा, यांनी एकत्रितरित्या जे आहे तर हे नोटिफिकेशन एक दिलेलं आहे, की जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी असतील, त्यानंतर IBPS साठी आहेत, त्याचबरोबर रेल्वेसाठी असतील. तर यांचं 2026-27 परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेचा जो काही आहे तर तपशिलासाठी या ठिकाणी इथलची ही पूर्णपणे यांनी माहिती इथं दिलेली आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण तर कोणते विद्यार्थी इथं पात्र आहेत, तर यामध्ये महाज्योती मार्फत इतर मागास वर्गामध्ये येणारे विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास वर्गामध्ये जे काही येणारे आहेत तर ते विद्यार्थी या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात. मग ते SSC CGL असेल, IBPS PO किंवा बँकिंग, LIC, EO असेल तर याच्यासाठीचं. आणि एक तिसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे, की रेल्वे भरती यासाठीचं जे काही आहे तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. याचं हे एकत्रितरित्या एक नोटिफिकेशन दिलं. त्याच्यानंतर टेटसाठीचं जे काही आहे तर ते दुसरं नोटिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि UGC साठीचं असेल तर ते एक दुसरं एक नोटिफिकेशन जे काही तर यांनी इथं दिलं आणि पोलीस भरतीसाठीचं सुद्धा वेगळं एक नोटिफिकेशन या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये सुद्धा जे काही अगोदर सांगितलेल्या कॅटेगरी आहेत तर त्या सगळ्याच कॅटेगरीतले विद्यार्थी जे काही तर इथं अप्लाय करू शकतात. यांचे सगळे जे काही नियम आहेत तर ते सारखेच आहेत. थोडाफार जो काही आहे तर तो बदल आहे, म्हणजे प्रशिक्षण कालावधीमध्ये जो काही आहे तर तो बदल देण्यात आलेला आहे आणि यांचं क्वालिफिकेशन फक्त जे काही तर ते वेगवेगळे देण्यात आलेले, तर त्याबद्दलची माहिती जी काही तर आपण देणारच आहे तुम्हाला शेवटी. ओके, तर आता यामध्ये बघा, की इथं ज्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी अप्लाय करायचं आहे, तर या योजनेची नेमकी पात्रता यांनी या ठिकाणी इथं काय देण्यात आलेली आहे. तर योजनेच्या लाभासाठी पात्रता व निवड प्रक्रिया जी काही आहे, तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे, तरच आपण यासाठी जे काही तर इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागास वर्ग असेल, विमुक्त जाती, भटक्या जमाती, त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्गामध्ये जो काही आहे, तर तो विद्यार्थी या ठिकाणी येणारा असावा. विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे या ठिकाणी जे काही आहे, तर तुमची पदवी झालेली असेल तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, असे विद्यार्थी या ठिकाणी इथं अप्लाय करू शकत नाहीत. ओके, NCL संदर्भातल्या ज्या काही यांनी या ठिकाणी गाईडलाईन्स दिलेल्या असतील त्या सुद्धा आपण पुढे इथे बघणार आहे. पण 31 मार्च 2027 पर्यंतचं व्हॅलिड असलेले NCL जे काही तर ते आपल्याला या ठिकाणी इथं चालणार आहे. तर बघा, आता विद्यार्थी हा पदवी पास असणं आवश्यक आहे. यापूर्वी महाज्योतीचा लाभ जर घेतलेला जर असेल तुम्ही, तर परत या योजनेचा जो काही आहे तर तुम्ही इथं लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे एक वेळ जो काही आहे तर तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ जर घेतला, तर परत तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी जे काही तर इथं अप्लाय करता येणार नाही. म्हणजे महाज्योती असेल आणि 1RT असेल, मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे, की हे फक्त एक वेळच जे काही आहे तर या ठिकाणी इथे लाभ देतात. परत हे जे काही आहेत तर या ठिकाणी इथं लाभ देत नाहीत. त्यानंतर बघा, की या ठिकाणी
प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल. म्हणजे की या ठिकाणी जे काही तर यांची एक एंट्रन्स एक्झाम घेण्यात येणार आहे, सीईटी घेण्यात येणार आहे आणि ती सीईटी घेतल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही आहे तर तुमची चाळणी परीक्षा होईल. त्यानंतर त्याच्यावरती मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि मेरिट लिस्ट अनुसार जे काही तर त्या संस्था तुम्हाला त्या ठिकाणी अलोकेट करण्यात येतील, की ज्या महाज्योतीच्या अंतर्गत निवडल्या जातील त्या संस्था. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी यांची परीक्षा जी काही होणार आहे, जर तुम्ही या ठिकाणी आय-बी-पी-एसची तयारी करता म्हणजे बँकिंगची करता, तर सिलेबस त्याच बेसिसवरती तुम्हाला असणार आहे. त्यानंतर एस-एस-सीची तयारी करता, तर एस-एस-सीच्याच बेसवरती तुम्हाला या परीक्षेचा सिलेबस असणार आहे. तुम्ही एम-पी-एस-सीची तयारी करता, तर एम-पी-एस-सीच्या बेसवरती जो काही आहे, तर हा सिलेबस आपल्याला या ठिकाणी इथं दिला जाणार आहे. म्हणून ज्या एंट्रन्स एक्झामची तुम्ही तयारी करता, त्याच एकदम एंट्रन्स एक्झामचा जो काही आहे, तर सिलेबस या परीक्षेसाठी जे काही तर तुम्हाला दिला जाणार आहे. म्हणून तुम्हाला वेगळा असा काही अभ्यास या ठिकाणी इथं करण्याची गरज नाही. बरं, एक उमेदवार मल्टिपल एक्झामसाठी म्हणजे मल्टिपल प्रशिक्षणासाठी अप्लाय करू शकतो का? तर हो, तुम्ही वेगवेगळे जे आता एखादा विद्यार्थी ज्याला एस-एस-सीसाठी करायचं, आय-बी-पी-एससाठी करायचं, रेल्वेसाठी करायचं, या तिन्हीसाठी असेल किंवा टेटसाठी करायचं, तर तो सगळ्यासाठी अप्लाय करू शकतो. पण ज्यावेळेस तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल, ते कोणत्यातरी एकाच योजनेचं जे काही आहे, तर तुम्ही या ठिकाणी इथं प्रशिक्षण घेऊ शकता. तुम्हाला 2 योजना किंवा 3 योजनेचं जे काही तर इथं प्रशिक्षण घेता येत नाही. एका टाईमाला एकाच योजनेचं आणि एकदाच जे काही आहे, तर तुम्ही इथं प्रशिक्षण घेऊ शकता. ओके, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. छोट्या-छोट्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आता. त्याच्यानंतर जर बघितलं तर यांचं जे काही वेळापत्रक आहे, तर हे महाज्योतीच्या वेबसाईटवरती येईल. त्याची माहिती तुम्हाला जे काही तर या चॅनलवरती मिळत राहील तुम्हाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार जसं अगोदर सांगितलं त्या मेरिट लिस्ट जी काही आहे, तर ती या ठिकाणी इथं लागणार आहे. आता एस-एस-सी साठीची जी काही आहे, तर वयोमर्यादा यांनी कमीत कमी 18 वर्ष देण्यात आलेली आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंतची इथं वयोमर्यादा दिलेली आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंतची जी काही आहे, तर एस-एस-सी साठीची वयोमर्यादा दिली. त्याच्यानंतर आहे आय-बी-पी-एस, पी-ओ, बँकिंग, एल-आय-सी, डबल-ई-ओ यांच्यासाठीचं कमीत कमी वय 20 वर्ष देण्यात आले आहे. जास्तीत जास्त वय जे काही तर ते 28 वर्ष आणि दिव्यांग जर असाल तर 38 वर्षापर्यंत जे काही तर तुम्ही या ठिकाणी इथं अप्लाय करू शकता. सेम आर-आर-बीसाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जे काही तर 31 वर्ष या अनुसार जे काही तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. दिव्यांग असाल तर 38 वर्षापर्यंतचं तुम्हाला वयोमर्यादा या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असणार आहे? तर या ठिकाणचं जे काही प्रशिक्षण आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमानुसार जे काही तर तुमची ही परीक्षा चाळणी परीक्षा जी काही तर ती घेण्यात येईल आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही या ठिकाणी ज्या प्रशिक्षणासाठी इलिजिबल असाल तर तेच प्रशिक्षण जे काही तर तुम्हाला त्या रिलेटेड संस्थांमध्ये जे काही आहे महाज्योतीच्या अंतर्गत ज्या कोणत्या संस्था निवडल्या जातील तर त्या संस्थांमध्ये तिथे दिले जाईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की हे प्रशिक्षण अनिवासी आणि ऑफलाईन स्वरूपाचं असेल. तुम्ही तिथं ज्या ठिकाणी जाणार आहे, जी तुम्हाला संस्था मिळेल, तिथं तुम्हाला स्वतः राहण्याची जी काही आहे, तर ती सोय तिथे करावी लागेल. ओके. त्या-त्या संस्था त्या-त्या लेव्हलला तुम्हाला जे काही तर तिथं मदत करतीलच. ओके. त्यानंतर प्रशिक्षण कालावधी जे काही आहे, तर एकूण 6 महिन्याचा असेल. यांच्यासाठीचा प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा असेल. पोलीस भरतीचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने. एम-बी-ए एंट्रन्सचा प्रशिक्षण कालावधी जो काही आहे, तर तो सुद्धा या ठिकाणी इथं 6 महिने असणार आहे. फक्त टेटचा जो काही कालावधी आहे, तर तो 4 महिन्याचा या ठिकाणी इथं प्रशिक्षणाचा आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आरक्षण याच्यामध्ये कसं देण्यात आलेलं आहे, जे विद्यार्थी ओ-बी-सीमध्ये येतात, तर त्या विद्यार्थ्यांना जे काही आहेत, तर 59% चा वाटा या ठिकाणी इथं देण्यात आला आहे. म्हणजे 100 जागा जर असतील, तर 59 विद्यार्थी जे काही आहे, तर ते ओ-बी-सीचे असतील आणि त्या 59 विद्यार्थ्यांपैकी 30% हे महिलांसाठी जागा त्या ठिकाणी तिथे असतील. 5% जे काही आहेत, तर ह्या दिव्यांगांसाठी असतील आणि अनाथांसाठी जे काही तर 1% जागा त्या ठिकाणी तिथं राखीव ठेवण्यात येतील. ओके, तर अशा पद्धतीनं जे काही आहेत, तर इथे सांगण्यात आलंय. विजय मधले विद्यार्थी असतील तर 10%, एन-टी-बी मध्ये असतील तर 8%, एन-टी-सी मधले असतील तर 10%, त्यानंतर एन-टी-डी मधले असतील तर 6% आणि एस-बी-सी मधले विद्यार्थी जे काही आहेत तर ते सुद्धा 6%. अशा पद्धतीनं जो काही तर तो 100% चा वाटा या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे आणि बाकीचे जे काही कॅटेगरी आहेत यांच्यामध्ये सुद्धा सेम असणार आहे. महिलांसाठी 30%, दिव्यांगांसाठी 5%, अनाथांसाठी जे काही तर 1%. अशा पद्धतीनं जे काही आहे तर या ठिकाणी आरक्षणाचं मुद्दे यांनी इथं दिलेले आहेत. आता आपल्याला अप्लाय करण्यासाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत? आधार कार्ड लागणार आहे. आधार बेसवरती जे काही तर महाज्योतीचे पैसे असतील किंवा वन-आर-टीचे असतील, तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे जे काही पैसे आहेत, तर ते आधार बेसवरती पडतात. म्हणून मग तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही बँक खातं आहे, या बँक खात्याबरोबर तुमचा आधार नंबर जो काही तर तो संलग्न करून, लिंक करून घेणं जे काही आहे, तर ते महत्त्वाचं आहे. त्याची के-वाय-सी करून जे काही तर ते खात्याची के-वाय-सी करून घेणं, हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणून मग या ठिकाणी जे काही तर आधार कार्ड हा
सगळ्यात महत्त्वाचा जो काही आहे, तर तो मुद्दा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जर बघितले तर जातीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो याचा आपल्याला पुरावा देणं आवश्यक आहे. म्हणून मग त्यासाठी आपल्याला डोमेसाईल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र, जर आपली पदवी झालेली तर आपल्या पदवी झाल्याचा पुरावा जो काही आहे तर या ठिकाणी इथं द्यावा लागेल. मग तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल किंवा फायनल इयरची मार्कशीट असेल तर हे देणं आपल्याला या ठिकाणी जे काही तर महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र, अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता आम्हाला सर अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवरती जायचं. या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर नोटीस बोर्ड या सेक्शनमध्ये जा. नोटीस बोर्ड सेक्शनमध्ये गेल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल. तर तुम्ही त्यावरती जाऊन जे काही तर तिथे क्लिक करू शकता. ओके. अशा टाईपची जी काही आहे, तर तुम्हाला या ठिकाणी विंडो इथं ओपन होईल. इथं नोटीस बोर्डवरती तुम्ही गेल्याच्या नंतर जे काही तर अशा टाईपची तुम्हाला विंडोज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे काही आहेत तर इथं प्रोग्राम दिसतील. तुम्हाला ज्या प्रोग्रामसाठी अप्लाय करायचं आहे अगोदर त्याचं नोटिफिकेशन इथं जे काही आहेत तर ते व्यवस्थितरित्या रीड करून घ्या आणि या ठिकाणी जे काही आहेत तर तुम्हाला काही गाईडलाईन्स रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आले आहेत. आपण ते पण बघणार आहे. इथं रजिस्ट्रेशनची लिंक जी काही तर ती देण्यात आलेली. ऑलरेडी तुमचं रजिस्ट्रेशन असेल म्हणजे ऑलरेडी केलेलं असेल, तर तुम्हाला इथं फक्त मोबाईल नंबर टाकून तुमच्या याच्यावरती जो काही ओ-टी-पी येईल, तर तो ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. पुढचे जे काही आहेत, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. आणि जे विद्यार्थी नवीन अप्लाय करणार आहेत, या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलंच नाही, अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्टर अँड क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करा. इथं नवीन अकाउंट जे काही आहेत, तर ते क्रिएट करा. इथं नवीन अकाउंट क्रिएट केल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी काही आहे, तर ती प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी इथं भरायची. इथं प्रोसीड टू स्टेप 2 साठी असेल. इथं प्रोसीड टू स्टेप 2 साठी तुम्ही केल्याच्या नंतर ही माहिती सगळी भरल्याच्या नंतर तुम्हाला जे काही आहेत तर त्या ठिकाणी तिथं काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि काही थोडीफार माहिती जी काही असेल तर ती भरायची. त्यानंतर हा जो काही फॉर्म आहे तर तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. हां, यांचे जे काही फॉर्म आहेत तर तुम्हाला फक्त आणि फक्त वेबसाईटवरती जाऊनच भरायचे. यांनी ईमेलद्वारे असेल किंवा तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती पाठवलेले असतील सॉरी पोस्टाने पाठवलेले असतील तर ते तिथं ॲक्सेप्ट होणार नाहीत. तुम्ही फक्त जे काही आहे तर या वेबसाईटवरती जाऊनच जे काही तर हा फॉर्म भरल्याच्या नंतरच ते जे काही आहेत तर तुमचे ॲप्लिकेशन या ठिकाणी व्हॅलिड असतील. अन्यथा जे काही तर ते इनव्हॅलिड या ठिकाणी इथं ठरवण्यात येतील. ओके. तर या अशा पद्धतीनं तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढचा मुद्दा आता, की हा फॉर्म आपल्याला कधीपर्यंत भरता येणार आहे. तर हा जो काही फॉर्म आहे, तर हा आपल्याला भरता येणार आहे 10 जुलै 2026 पर्यंत. 10/7/2026 पर्यंत जे काही आहे, तर तुम्ही याच्यासाठी इथं अप्लाय करू शकता. ओके. आज जरी तुम्ही अप्लाय केलं तरी सुद्धा या फॉर्मसाठी जे काही तर चालणार आहे. फॉर्म या ठिकाणी इथं जे काही तर सुरू झालेले. त्याच्यानंतर जसं मी अगोदर बोललो पोस्टाने किंवा ईमेलद्वारे जो काही अर्ज पाठवलेला असेल तो ॲक्सेप्ट होणार नाही. ह्याच्यामध्ये वेळोवेळी जर काही बदल करायचा असेल तर ते सगळे काही अधिकार जे काही आहे तर ते महाज्योतीच्या अंतर्गत आहेत. ओके. महाज्योती याच्यावरती जो काही तर तो निर्णय घेईल. म्हणजे फॉर्मची तारीख वाढवायची किंवा अजून काही याच्यामध्ये बदल करायचा, वेळापत्रक जाहीर करायचं. ओके. हे सगळे जे काही अधिकार आहेत तर ते महाज्योतीकडे. आता महाज्योतीच्या अगोदर काय झालेलं होतं, की ऑफलाईन पद्धतीचं या ठिकाणी प्रशिक्षण होतं. नंतर मग यांनी मध्यंतरी एक निर्णय घेतला, की हे जे काही आहेत तर आपल्याला ऑनलाईन प्रशिक्षण द्यायचं आहे. पण त्यासाठी झालेला विद्यार्थ्यांचा विरोध आणि बाकीच्या गोष्टीचा जो काही आहे, तर तो झालेला विरोध बघून या ठिकाणी जे काही तर यांनी यांचा निर्णय मागे घेतला आणि हा निर्णय मागे घेऊन आता परत जे काही आहेत तर ते ऑफलाईन प्रशिक्षण या ठिकाणी द्यायचंय. ओके. त्यामुळं या विद्यार्थ्यांना जे काही आहेत तर पुन्हा फॉर्म या ठिकाणी इथं भरावे लागतील. पुन्हा सगळे जे काही आहेत तर ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी इथं करावं लागेल. हे नव्याने रजिस्ट्रेशन करा. याच्यासाठी अप्लाय करा. आता यासाठी जर अप्लाय तुम्ही या ठिकाणी इथं करणार आहे, तर व्यवस्थितरित्या इथे अप्लाय करा. ओके. मुदतवाढ देणे, अर्जात काही बदल करायचा असेल, काही स्वीकारायचं असेल, तर हे सगळे अधिकार जे काही तर महाज्योतीकडे असतील असं यांनी इथं क्लिअर देण्यात आलेलं आहे. प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजू होतील, त्या दिनांकापासून जे काही त्यांना इथे 75% ची हजेरी असणं आवश्यक आहे. जर तुमची 75% ची हजेरी असेल, तरच तुमचे विद्यावेतन जे काही तर या ठिकाणी इथं जमा होतात. आता यांच्याकडून जे काही आहेत, तर 2 पद्धती येते. एक तर विद्यावेतन त्या ठिकाणी तिथे दिले जाते. ओके. आणि आकस्मिक निधी म्हणून जे काही आहे, तर ते तुम्हाला ₹12,000 जे काही तर या ठिकाणी इथं दिले जातात. आता जे काही IBPSचं प्रशिक्षण विद्यार्थी घेतात, त्यांना दरमहा ₹6,000 एवढं
विद्यावेतन या ठिकाणी दिले जातात आणि ₹10,000 जे काही आहेत, तर ते आकस्मिक निधी म्हणून जे काही तर एक वेळ देतात. बाकीच्या प्रशिक्षणासाठी जे काही आहे, तर दरमहा ₹10,000 आणि ₹12,000 असा आकस्मिक निधी जो काही आहे, तर तो या ठिकाणी इथं दिला जातो. तर या वेबसाईटवरती जाऊन जे काही आहे, तर तुम्ही अधिक माहिती जे काही तर इथं घेऊ शकता. ओके. आता तसं सेम टेटचं आहे. टेटची फक्त इथं 4 महिन्याचं प्रशिक्षण जे काही आहे, तर ते देण्यात आलेलं आहे आणि तुमचं या ठिकाणी जे काही आहे, तर डी-एड, बी-एड जे काही असेल तुम्ही टेट असेल, टी-ई-टी असेल, सी-टी-ई-टी असेल, तर ते पात्र असणं जे काही आहे, तर ते आवश्यक आहे. ओके. आणि त्यानुसार जे काही तर पुढील 4 महिने तुम्हाला या ठिकाणी जे काही आहे, तर ते प्रशिक्षण दिलं जाईल. या ठिकाणी बघा डी-एड, बी-एड जे काही असेल तरी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर टेट, सी-टी-ई-टी पास जे काही आहे, तर याचा निकाल असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. बाकी हे 4 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी इथे असणार आहे. सेम जे काही आहे तर नेट, यू-जी-सी यांच्यासाठीचं सुद्धा आहे किंवा मिलिटरी पोलीस भरतीचं असेल, तर या ठिकाणी जे काही तर पोलीस भरतीसाठी तुम्ही 10वी पास सॉरी हां, या ठिकाणी जे काही तर यांनी 10वी पासची जी काही आहे, तर ती अट देण्यात आली दोघांसाठी पण. मिलिटरी असेल किंवा पोलीस असेल. ओके. तर यांनी इथं 10वी पासची जी काही आहेत, तर ती या ठिकाणी अट दिली. किमान वयोमर्यादा जी काही तर ती 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 29 वर्षापर्यंतची जी काही तर ती वयोमर्यादा या ठिकाणी इथं देण्यात आली. 6 महिन्याचा यांचा जो काही आहे, तर तो कालावधी या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. साधारणतः आता यांच्या ज्या काही जागा आहेत, तर या जागांबद्दलचं एकदा आपण इथं डिस्कशन करूया, की साधारणतः यांच्या जे काही आहेत, तर जागा या ठिकाणी इथं किती आहेत? जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं त्या पद्धतीने जे काही तर तुम्ही इथे बघू शकता. ज्या वेबसाईटवरती जा तुम्ही त्या ठिकाणी केल्याच्या नंतर जे काही आहेत तर तुम्हाला इथं दिसेल. आय-बी-पी-एस साठीच्या जे काही आहेत तर त्या 500 जागा यांनी या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत. ओके. 500 जागा. आता यांनी याच्यामध्ये इथं बदल करायचा राहिलेला आहे. ओके. तर ते बदल जे काही तर यामध्ये इथं करतील. आता यांनी इथं गाईडलाईन्समध्ये काय-काय दिलेलं आहे, तर ते आपण इथं बघूया. तुम्हाला जागासुद्धा त्या ठिकाणी जे काही आहेत, तर त्या जुन्या आहेत. अजून त्यांनी काही अपडेट त्यामध्ये केलेलं नाही. लवकरात लवकर तिथे जे काही तर ती अपडेट तिथं होईल. आता बघा इथं संकेतस्थळाला जे काही तर भेट द्या. तिथं विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल किंवा संगणकावरील इंटरनेट ब्राउझरमध्ये खालील संकेतस्थळ जे काही आहे, तर ते उघडायचं सांगितलेलं आहे यांनी. ओके. इथं रजिस्ट्रेशन वगैरे जे काही तर त्याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. ओके. विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असेल, जन्मतारीख असेल, लिंग, त्यानंतर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पत्ता, त्यानंतर जात प्रवर्गाची माहिती, शैक्षणिक माहिती, हे सगळे जे काही माहिती आहेत, आधार क्रमांक किंवा इतर आवश्यक माहिती जे काही तर तुम्हाला या ठिकाणी इथं द्यायची. यांनी हे रजिस्ट्रेशन संदर्भातली जे काही आहे, तर ही पूर्ण प्रोसेस जे काही तर इथं देण्यात आलेली आहे, की तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचे, काय आहेत. ओके. तर ह्या गाईडलाईन्स एकदा जे काही तर इथं पूर्णपणे वाचून घ्या आणि वाचून घेतल्याच्या नंतर जे काही तर ते मगच या ठिकाणी जे काही तर अप्लाय करा. ओके. तसं अप्लाय जे काही तर या ठिकाणी इथे करू नका. ओके. कारण की आपण जर तसं अप्लाय जर केलं तर त्याच्यामध्ये जे काही तर काही या ठिकाणी इथं चुका होतात. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. निश्चित आम्ही त्याचा जो काही आहे तर तो रिप्लाय देण्याचा या ठिकाणी इथं प्रयत्न करूया. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जो काही तर हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा या महाज्योतीचं जे काही प्रशिक्षण आहे, जे विद्यार्थी ओ-बी-सीमध्ये येतात किंवा इतर मागास वर्गांमध्ये येतात आणि व्ही-जे-एन-टीमध्ये येतात. तर असे विद्यार्थी जे काही आहेत, तर या प्रशिक्षणाचा या ठिकाणी ते जे काही तर ते लाभ घेऊ शकतील. त्यांना सुद्धा या शिष्यवृत्तीचा फायदा होऊन त्यांची सुद्धा जी काही तर त्या ठिकाणी तिथं निवड होईल. ओके. धन्यवाद मित्रांनो.